मद्यधुंद मोटरसायकल स्वाराचा कहर, 2 पादचाऱ्यांना मागून उडवले, स्वतःही जखमी. जळगाव जामोद सुणगाव रोडवरील शनी मंदिराजवळ सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास भरधाव मोटरसायकल स्वाराने 2 पादचाऱ्यांना मागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोन्ही पादचारी जखमी झाले असून मोटरसायकल स्वाराचेही वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार मोटरसायकल क्रमांक MH28 BS 0565 वरून गोपाल जाधव राहणार रुधाणा तालुका संग्रामपूर हा भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याने समोरून पायी जात असलेल्या 2 व्यक्तींना मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही पादचारी रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर मोटरसायकल स्वाराचेही नियंत्रण सुटून तो मोटरसायकलसह खाली पडला. मोटरसायकल स्वार मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शेळके, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे व गणेश डोंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही सुज्ञ नागरिकांच्या मदतीनं जखमींना अँब्युलन्सद्वारे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठवले. या अपघातामुळे सुणगाव रोडवर काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस करत आहेत.